नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण अगदी साध्या पत्तागोबीपासून एकदम कुरकुरीत आणि झटपट असा नाश्ता बनवणार आहोत। ही रेसिपी इतकी सोपी आहे की घरातल्या सगळ्यांना नक्कीच आवडेल। हा नाश्ता तुम्ही 8 दिवस स्टोअरसुद्धा करू शकता, चहासोबत किंवा नाश्ता म्हणून खायला पाहिजे तेव्हा गरमागरम तुम्ही हा तयार करू शकता। चला तर मग रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे आता आपण पत्तागोबी घेतलेली आहे। तर हा पत्तागोबीचा जो आपण गड्डा घेतलेला आहे तो सुरुवातीला आपल्याला त्याचा जाड जो देठाचा भाग आहे तो काढून टाकायचा आहे। आणि आता याचे 2 भाग करायचे आहेत। आता बऱ्याचदा काय होतं मधात याला जास्त असा हा कडक भाग असतो, तो आपल्याला पूर्ण काढून टाकायचा आहे। तुम्ही खिसणीवर जे एकदम छोट्या इकडून तुम्ही खिसू शकता खिसणीवर किंवा चॉपरमध्ये हे बारीक करू शकता। पण आता आपण हे डायरेक्ट मिक्सरमध्येच बारीक करणार आहोत। तर बघा हा सुरुवातीचा कडक जो भाग आहे तो मी काढून घेतलेला आहे। आणि आता आपल्याला ही जी पत्तागोबी आहे ही हलकीशी जाडसरच चिरून घ्यायची आहे। तर इथला असे मोठे मोठे आपल्याला काप तयार करून घ्यायचे आहेत पत्तागोबीचे। आणि आता पूर्णच बघा इथे पत्तागोबी मी तयार करून घेतलेली आहे। तर इथे आता मिक्सरचं मोठं भांडं आपण वापरणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला बसेल एवढीच आपण पत्तागोबी सुरुवातीला घालणार आहोत। यामध्ये पाण्याचा अजिबातही वापर आपल्याला करायचा नाही। तशीच कोरडी पत्तागोबी आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची आहे। तर आता मी ही बारीक करून घेते आणि पत्तागोबी व्यवस्थित अशी पल्स मोडवर सुरुवातीला बारीक करून घ्यायची, म्हणजे कुठे जाड कुठे अशी जास्त बारीक अशी होणार नाही। तर बघा ही व्यवस्थित अशी आपण पत्तागोबी बारीक करून घेतलेली आहे। आता ही आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत। तर बघा इथे अजिबातही पाणी न वापरता, कारण पत्तागोबीमध्येच पाण्याचा अंश असल्यामुळे आपण बारीक करत असताना तिलाच पाणी सुटल्यासारखं होतं, त्यामुळे पाण्याची अजिबातही यामध्ये आपल्याला गरज लागत नाही। आणि बघा ही आपण काढून घेतलेली आहे। आता अशीच राहिलेली जी पत्तागोबी आहे आपण ती सुद्धा बारीक करून घेणार आहोत। तर बघा हाताने दाखवते तुम्हाला, बघा या पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। आणि इथे आता सर्वच पत्तागोबी आपण बारीक करून घेतलेली आहे। तर आता यामध्ये काही साहित्य आपण घालून घेणार आहोत, पण सुरुवातीला यासाठी लागणारा जो ठेचा आहे तो आपण तयार करून घेणार आहोत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आपण 5 ते 6 हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर अर्धा इंच आलं आणि आपल्याला घालायचं आहे यामध्ये लसूण पाकळ्या। तर लसूण पाकळ्या 8 ते 10 आपण घेतलेल्या आहेत आणि पाणी न टाकता आपल्याला याचा जाडसर ठेचा तयार करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता हा ठेचा आपण तयार करून घेतलेला आहे आणि हा ठेचा आपण आता यामध्ये घालून घेणार आहोत, जी पत्तागोबी आपण बारीक करून घेतलेली आहे। मिरच्या फार जास्त तिखट नव्हत्या म्हणून मी जास्त वापरलेल्या आहेत आणि यामध्ये आपण लाल तिखटाचा सुद्धा वापर करणार आहोत। तर 1 चमचा मी इथे जिरेपूड घातलेली आहे। तुम्ही जाड जिरंसुद्धा यामध्ये वापरू शकता आणि त्याचबरोबर पाऊण चमचा इथे काळी मिरी पावडर, 1 चमचा धना पावडर आणि अगदी चुटकीभर एवढी हळद वापरलेली आहे। आता आपल्याला यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे। हे तिखट काश्मीरी लाल तिखट आहे, पण थोडं तिखटसुद्धा आहे चवीला। त्यासाठी इथे मी 1 चमचा आणि वर थोडं घातलेलं आहे, म्हणजे 1/4 चमचा, पण चवीनुसार तुम्ही मागे पुढे करू शकता। आणि अगदी अर्धा चमचा कसुरी मेथी हातावर अशी चोळून घातलेली आहे। बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला 3 ते 4 चमचे तीळ पांढरे। तर इथे तिळाचंही प्रमाण आवडीनुसार कमी अधिक ठेवू शकता। आता यामध्ये मीठ आपण नंतर घालणार आहोत, कारण आता जर मीठ घातलं तर लगेचच पत्तागोबीला आणखीनही पाणी सुटायला सुरुवात होईल। तर घातलेलं सर्व साहित्य सुरुवातीला पत्तागोबीमध्ये आपल्याला व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता पूर्ण साहित्य यामध्ये एकत्र करून झालेलं आहे। आता यामध्ये काही पीठ आपल्याला घालायचे आहेत। तर सुरुवातीला यामध्ये आपण 1 वाटी बेसन पीठ घेणार आहोत। तर बेसन पीठ चाळणीने आधीच मी गाळून घेतलेलं आहे। तर आता 1 वाटी बेसन पीठ घातल्यानंतर या सारख्याच वाटीने आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे यामध्ये आणि इथे अर्धी वाटी आपण तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहोत। इथे तुम्ही अर्धी म्हणजे गव्हाचं पीठ आणि अर्धं बेसन पीठसुद्धा वापरू शकता। तर आता बघा चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। आता मीठ घातल्यानंतर बघा आपण यामध्ये घालणार आहोत अगदी बघा 2 चुटकी एवढा खाण्याचा सोडा, कारण इथं बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ घातलेलं आहे।
त्यामुळे इथे आपण हा सोडा घातलेला आहे आणि अगदी अर्धा चमचा एवढा लिंबाचा रस घातलेला आहे. सोडा घातल्यामुळे आपण जो नाश्ता तयार करणार आहोत तो छान कुरकुरीत असा तयार होणार आहे आणि हलकासा बघा जाळीदारसुद्धा तयार होणार आहे. आता ही पिठं जे आपण घातलेले आहेत ते पत्तागोबीमध्ये व्यवस्थित असे एकत्र करून घ्यायचे. पाण्याचा अजिबातही इथे आपल्याला वापर करायचा नाही. पत्तागोबीला जे काही पाणी सुटेल त्यामध्येच ही पिठं आपल्याला एकत्र करून घ्यायची आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता आपण मीठ टाकल्यामुळे पत्तागोबीला पाणी सुटलेलं आहे आणि व्यवस्थित पिठं आपले जे आहेत ते यामध्ये एकत्र करून झालेले आहेत. तर आता बघा आपल्याला पाहिजे तसा हा गोळा तयार झालेला आहे की नाही हे चेक करण्यासाठी यातला एक गोळा घ्यायचा, हातावर असा त्याचा मुटका वळून बघायचा आणि नंतर त्याचा बघा असा आपल्या अंगठ्यानेच व्यवस्थित त्याला थापून बघायचं. कडा जर चिरल्या जात नसतील तर समजायचं आपलं जे पीठ बाइंडिंगसाठी वापरलेलं आहे ते एकदम परफेक्ट असं झालेलं आहे. मग यामध्ये जास्तीचं पीठ आपल्याला टाकायची गरज पडणार नाही. आता आपण काय करणार आहोत बघा, एक ताट घेतलेलं आहे. त्या ताटाला तेल लावून घेणार आहोत सुरुवातीला. कारण आपण जो नाश्ता तयार करणार आहोत तो आपल्याला स्टोअरही करता आला पाहिजे, त्यासाठी आपण ताटाला तेल लावणार आहोत. आणि आता जे आपण गोळा तयार करून घेतलेला आहे तर हाताला अगदी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. कारण हिरवी मिरचीसुद्धा आहे यामध्ये, हाताची आग नको व्हायला. तर त्यासाठी इथे आपण आता थोडासा गोळा काढून घेतलेला आहे. हातावर त्याचा आपल्याला गोल तयार करून घ्यायचा आहे आणि याचा जसा आपण वडा थापतो तसा आपल्याला हा थापून घ्यायचा आहे गोळा. आणि बघा कडा अजिबातही कुठेही चिरल्या गेलेल्या नाही. पण आता पत्तागोबी असल्यामुळे तिला लगेचच पाणी सुटतं, तर हा गोळा फार जास्त वेळ ठेवायचा नाही. लगेच याचे वडे थापून घ्यायचे. आणि आता याला आपण वरून पांढरे तीळ लावणार आहोत. तर बघा आता याला पूर्ण पांढरे तीळ मी लावून घेते असे. आणि आता बघा हा वडा जो आहे व्यवस्थित परत हाताने असा थापून घ्यायचा, म्हणजे तीळ व्यवस्थित त्याला चिकटले पाहिजे. अजिबातही तीळ निघणार नाहीत मग. तर असेच सर्व वडे थापून घेतलेले आहेत इथे आता आणि सर्वांना तीळसुद्धा लावून घेतलेले आहेत. आपल्याला जो हा आपला नाश्ता आहे हा आता वाफवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी स्टीमरमध्ये पाणी आधीच टाकून पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यावर जाळी ठेवलेली आहे. आता हे जे ताट आहे आपलं, हे ताट स्टीमरमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. आणि आता आपल्याला झाकण बंद करून हा जो आपला नाश्ता आहे तो 12 ते 15 मिनटं वाफवून घ्यायचा आहे. सुरुवातीला गॅसची स्पीड 2 ते 3 मिनटं मोठी ठेवायची आणि नंतर मग मीडियम ठेवायची. असं करत आपल्याला 12 ते 15 मिनटं नाश्ता वाफवून घ्यायचा आहे. आता गॅस बंद केलेला आहे आणि झाकण उघडून तुम्हाला दाखवते आपला नाश्ता कसा झालेला आहे. तर नाश्ता इथे बघू शकता तुम्ही व्यवस्थित असा वाफवला गेलेला आहे आणि तो बघा पहिल्यापेक्षा छान फुलल्यासुद्धा गेलेला आहे. यामध्ये आपण जो सोडा वापरला त्यामुळे छान हा नाश्ता फुलल्या गेलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही हा नाश्ता वाफवून एखाद्या थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा गरमागरम तुम्ही चहासोबत नाश्ता म्हणून खायला तळून खाऊ शकता. तर आता आपण पूर्ण नाश्ता जो आहे थंड झालेला आहे तर तो मी इथे काढून घेत आहे आणि नंतर आपल्याला आता हा कट करून घ्यायचा आहे. तर तुम्ही आवडेल त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता. तर मी बघा फक्त असे याला 2 काप देणार आहे आणि असा हा नाश्ता मी कट करून घेणार आहे. आता तुम्ही अगदी बघा असेही याचे काप तयार करू शकता, एक उभा आणि एक आडवा काप देऊन, किंवा असेही नुसतं आडवा काप दिला 2 भाग केले तरीही चालतील. तर तुम्हाला जसे आवडत असतील त्या पद्धतीने तुम्ही याचे काप तयार करून घ्यायचे, किंवा असाही हा तुम्ही तळला तरीही चालेल. तर आता तुम्हाला आतूनही दाखवते जो आपला नाश्ता आहे तो किती छान असा वाफवला गेलेला आहे आणि हलकासा बघा त्यावर अशी जाळीसुद्धा तयार झालेली आहे, म्हणजे तो आतूनही किती पोकळ असा तयार झालेला आहे. तर आता असेच आपण सर्व जो नाश्ता आहे तो कट करून घेणार आहोत, किंवा पाहिजे तेवढा कट करायचा आणि तळून घ्यायचा. तर आता मी तेल गरम करून घेतलेलं आहे, तर त्यामध्ये आपल्याला एक एक करत नाश्ता घालून घ्यायचा आहे आणि तळून घ्यायचा आहे. तर तेल आपल्याला छान कळकळीत असं गरम करायचं आहे आणि आपला जो नाश्ता आहे तो नंतर मग आपल्याला मीडियम स्पीडवरच तळून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे तुमचा जो नाश्ता आहे तो आतपर्यंत छान तळला जातो, कुरकुरीत होतो आणि बराचसा वेळ तो कुरकुरीत राहतो. तर आता इथे बघा याला रंग यायला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला जसा नाश्ता ज्या रंगावर तळायचा आहे त्याला तो रंग आलेला आहे. तर आता हा नाश्ता मी काढून घेते बाहेर आणि याचं राहिलेलं जास्तीचं तेल जे आहे ते आपल्याला झारून घ्यायचं आहे. तर इथे बघा किती छान दिसत आहे, बघूनच खावासा वाटत आहे. तर आता हा नाश्ता आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत आणि राहिलेला जो नाश्ता आहे तो याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचा आहे.
तर याला रंग तुम्ही बघू शकता किती छान असा आलेला आहे. यामध्ये आपण जे तीळ वापरलेले आहेत, त्या तिळामुळे तर आपला हा जो नाश्ता आहे तो आणखीनच छान दिसत आहे. आणि दुसरी बॅचसुद्धा आहे, तीही मी याच पद्धतीने तळून घेतलेली आहे. तर आता भराभर असा आपल्याला राहिलेला आहे, तो सुद्धा तळून घ्यायचा आहे. तर मंडळी, आहे ना अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी. आणि मुलांना तुम्ही मधल्या वेळेस खायसाठी काही लागत असेल वेगळं असं मुलांना, तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही मुलांना करून देऊ शकता. तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर काहीच नसेल तर तसाही खाल्ला तरीही छान लागतो. तर आता तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते मी. बघा किती छान झालेला आहे आणि आतून दाखवते बघा किती हलकासा आहे. तर मंडळी, नक्कीच ही रेसिपी तुम्ही करून बघा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच आपण छान उपयुक्त आणि घरगुती रेसिपीसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.